हा आपण करत आहे। यानंतर मी वणी विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुक्याच्या तालुका अध्यक्षांना विनंती करतो की आदरणीय राजसाहेबांचं स्वागत त्यांनी पुष्पहार घालून करावं अशी मी त्यांना विनंती करतो। तीनही तालुका अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी राजसाहेबांचं स्वागत करावं। जगाला हेवा वाटावा असा स्वप्न उराशी बाळगून शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र उभा करण्याचं स्वप्न घेऊन आपल्यापर्यंत आलेले राजसाहेब ठाकरे यांचं स्वागत वणी विधानसभा क्षेत्रातून करण्यात येत आहे। राजसाहेबांना विनंती करतो त्यांनी जनतेला संबोधित करावं। जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या असल्या भाषणाला सुरुवात करायच्या अगोदर मी आपल्याला सर्वांना एक गोष्ट मुद्दामून सांगू इच्छितो। माझं भाषण चालू असताना कृपा करून आपण कोणत्याही घोषणा देऊ नयेत की ज्याच्यातनं मला भाषणाला व्यत्यय येईल आणि आपल्या तुमच्या ऐकण्यात आणि माझ्या बोलण्यामध्ये कुठेतरी एक व्यत्यय येईल सतत। अशा कुठच्याही गोष्टी आपण करू नयेत अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे। कारण अगोदरच इतकं सगळं कडाक्याचं ऊन, त्या कडाक्याच्या उन्हामध्ये आपण सगळेजण बसलेले आहात। खरं तर हा माझा दोष नसून हा निवडणूक आयोगाचा दोष आहे की त्यांनी असल्या उन्हाळ्यामध्ये या निवडणुका लावल्या। मी काल म्हटल्याप्रमाणे आता आपला दुर्गा देवीचा सण चालू आहे, नवरात्र उत्सव चालू आहे। आता गणपती गेले, गणपती गेल्यानंतर आता हा नवरात्र उत्सव सुरू झाला। आणि आता नवरात्र संपल्यानंतर लगेच लागोलाग दिवाळी आहे। अशा सणासुदीच्या दिवसामध्ये या निवडणुका ठेवायची काही गरज होती का, आवश्यकता होती का? जरी समजा वेळेवरती असेल, 5 वर्षानंतर ही वेळ आलेली असेल, दिवाळीच्या नंतर पुढे ढकलता आल्या नसत्या का? मी काल म्हटलं त्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये जर समजा अशा प्रकारच्या निवडणुका असत्या, पश्चिम बंगालमध्ये तर तिकडे नवरात्रोत्सव इतका कडक असतो आणि पश्चिम बंगालमध्ये जर समजा अशा नवरात्र समजा सण असता आणि तिकडे जर निवडणुका लागल्या असत्या, त्यांच्या सगळ्या राजकीय पक्षांनी सांगितलं असतं की नवरात्र झाल्यानंतर पुढे ढकला त्या निवडणुका। एक आपल्या परंपरा नावाची काही गोष्ट असते, त्या परंपरा जपण्यासाठी म्हणून या सगळ्या राजकीय गोष्टी तुम्हाला पुढे ढकलता येत नाहीत का? माझी पोलिसांना विनंती आहे, आता मी बाकीच्यांना जे सांगितलं ते तुम्हाला पण तेच सांगतो।
याचं काही देणं घेणं नाही. आमच्याकडे सण असो, काही असो, काही असो, आमच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, आम्हाला पैसे कमवायला साधनं मिळाली पाहिजेत. आमचं सत्व म्हणून, आमचा काही स्वाभिमान म्हणून, आमच्या काही परंपरा म्हणून आम्ही कुठेही जपायला तयार नाही आहोत. बाकीची राज्य बरोबर जपतात. आणि या असल्या सगळ्या वातावरणामध्ये आज निवडणुका होत आहेत. एक तर काय वातावरण सगळ्या राजकीय पक्षांनी करून ठेवले. कळतच नाही कोण कोणत्या पक्षात. निवडणुकीच्या तोंडावरती युत्या आणि आघाड्या तोडता तुम्ही. त्या बेवकूफ समजता लोकांना तुम्ही. स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून आकडे फक्त पुढे करत राहायचे. गेला महिनाभर बघा तुम्ही, महिनाभर ना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय, ना पाण्याचा विषय, ना बेरोजगारीचा विषय, ना महिलांचा विषय, ना अजून कुठचा विषय, कसलेच विषय नाही. फक्त यांची आकडेवारी चालू होती. मला 10 दे, तुला 5 घे, तू 25 घे, मग ह्याला इतके सोड, त्याला तितके सोड, एवढाच चालू होतं. दुसरं काही चालू नाही ना. याला काही कर्तव्यच नाही तुमच्याशी. मतदानाच्या दिवशी मतदान करा आणि मरा. नाहीतरी मतदान झाल्यानंतर विचारताय कोण. हे महाराष्ट्रामधले अनेक उमेदवार, अनेक पुढारी ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात राहतात कुठे. यांची सगळ्यांची घरं मुंबईला, पुण्याला. त्यांचा सगळा परिवार तिकडे मुंबई पुण्याला राहणार. निवडणुकीच्या तोंडावरती फक्त तुमच्याकडे येणार, मतं मागायला येणार, निवडून येणार आणि पुन्हा तिकडेच जाणार. 3-4 महिन्यात एकदा येऊन तुम्हाला तोंड दाखवायचं. ते वर्षानुवर्ष चालू आहे, वर्षानुवर्ष चालू आहे. एक जण परस्पर भूमिका, हे चारी पक्ष एक जण परस्पर वेगळी वेगळी भूमिका घ्यायला तयार नाही. जरी आज फाटाफुटा झालेल्या असल्या का करणार नाहीत. ह्यांचे एकमेकांचे लागे बांधे आतमध्ये आहेत, एकमेकांच्या पार्टनरशिप आहेत, एकमेकांचे व्यवसाय एकसारखे आहेत. हे काँग्रेस राष्ट्रवादी सारखं धडगुद्र सरकार 15 वर्ष तुमच्यावरती राज्य करतं. कसं करू शकलं? कारण नाकाम हा विरोधी पक्ष. या शिवसेना भारतीय जनता पार्टीमुळे हे 15 वर्ष तिकडे सत्तेवरती बसले. आज 15 वर्षानंतर परत निवडणुका आल्या तर चारही पक्ष फाटाफूट करून मोकळे झाले. का? एकमेकांचे हितसंबंध. मी त्याशी बोललो ना, मी माझ्या पहिल्या सभेमध्ये मी बोललो. मला एका ज्येष्ठ पत्रकारांनी मला सांगितलं, अजूनही काही लोकांनी मला सांगितलं, कशा आत्म सगळे मिळालेले असतात ते फक्त बघा तुम्ही. की शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला सांगितलं, त्या नेत्याच्या बाजूला काही व्यक्ती बसल्या होत्या, त्यांनी मला काही फोन करून सांगितलं, काही पत्रकारांनी पण फोन करून सांगितलं की शरद पवारांनी त्यांना काय सांगितलं, तुम्ही युती तोडा, अर्ध्या तासात मी आघाडी तोडतो. वाजवा, टाळ्या वाजवा. हे बेवकूफ बनवणार, तुम्ही टाळ्या वाजवत बसणार, तुम्ही हसणार. हे सगळे आतून सगळे सेटिंग करत बसणार. आम्ही निवडणुका आल्या की ह्यांच्या फक्त तोंडावरती हसणार, कोणतरी येणार, विनोद करणार. आम्हाला काही राहिलाच नाही आतमध्ये. आम्हाला संताप मेला आमचा. त्या बाबासाहेब पुरंदरेंचे फार अप्रतिम वाक्य आहे. ज्या वेळेला एखाद्या समाजामधलं आतली चीड, एखादा राग ज्या वेळेला मरतो ना, त्यावेळेला उरतात फक्त प्रेत. या महाराष्ट्रात फक्त प्रेत उरली आहेत, ह्यांचे फक्त तमाशे बघण्यासाठी. हे नुसते सगळे राजकीय पक्ष तमाशे करत बसणार. निवडणुकीच्या तोंडावरती येणार, तुमच्यासमोर पैसे फेकणार, दारूच्या बाटल्या टाकणार, मटणाची जेवणं टाकणार, बस मतं मिळवून घेऊन जाणार. 5 वर्ष बसा बोंबलत देतात, करा आत्महत्या. काही नाही, आम्हाला त्याचं काही वाटतच नाही. आता 65 वर्ष मूर्ख बनवतायत, अजून पुढची वर्ष. आता येताना या रस्त्याने आलो, सगळी हाडं कळली मला कोणकोणती असतात ती. का नाही चांगले रस्ते होणार? कारण तुम्हालाच नकोय. का नाही रोजगार मिळणार? कारण तुम्हालाच नकोय.
आम्ही निवडणुका आल्या की मजा करतो. आम्ही आमचे सगळे राग बीग सगळे बाजूला ठेवतो. आम्हाला नोकरी नाही लागली, आमची लग्न नाही होणार, नको होऊ देत. आम्हाला आमच्या आयुष्यभर आई वडील फक्त पोसत राहणार. बिडी काढीला फक्त घरातनं पैसे घेऊन जायचे, आम्ही नाक्यावरती उभं राहायचं. राहू दे, सरकार काय आणि कुठचे राजकीय पक्ष काय, आम्हाला काय देणार. आमची मनच मेली. हो, बाकीच्या राज्यांमध्ये बघा, त्यांची माणसं स्वतःसाठी स्वतःच्या माणसांसाठी काय काय करतात. साधं उदाहरण घ्या, साधं परवा दिवशीचं साधं उदाहरण घ्या. जयललितांचा त्यांना त्या कोर्टाने ताशेरे मारले भ्रष्टाचाराबद्दलचे. झाला असेल भ्रष्टाचार, सगळ्या गोष्टी झाल्या असतील, चला मान्य, एका बाजूला ती गोष्ट बाजूला सोडा. पण दुसरीकडे दुसरा मुख्यमंत्री ज्यावेळेला तिकडे नेमला, तो दुसरा मुख्यमंत्री त्या जयललितांनी नेमल्यानंतर तो शपथ घेताना रडत होता की आमच्या मॅडमला आज शिक्षा झाली. बाकीचे मंत्री आज तिथे शपथ घेताना त्या महिलांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. का डोळ्यामध्ये पाणी होतं? कारण ते त्यांच्या नेत्याला मानतात. तामिळनाडूमधली संपूर्ण फिल्म इंडस्ट्री, चित्रपट व्यवसाय, त्यांनी जयललितांना पाठिंबा दिला. अख्खी इंडस्ट्री अख्खी त्यांच्या मागे उभी राहिली. आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाण सापडले, कोणी रडलं का? आमच्याकडे फक्त हसतात. आमची समाजाची सगळ्यांनी टिंगल करू देत, आमच्यावरती वरवंटा फिरवू देत, आमच्याबद्दल वाटेल ते बोलू देत. आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतो, त्याच्या घरातल्या लोकांचं काय होत असेल याचा विचार नाही. पण आमच्याकडे अजित पवार म्हणणार, मला माहिती आहे मी आता बोलल्यावर तुम्ही हसणार आहात, मला माहिती आहे तुम्ही हसणार. आणि हे तुमचं हसणं जे आहे ना, हे आजपर्यंत त्याला पोसत आलं की त्यांनी काहीही म्हटलं तरी आम्हाला राग येत नाही, हसण्यावरी सोडून देतो. आमचा मंत्री आम्हाला काही बोलतो त्याची आम्हाला लाज वाटत नाही. की महाराष्ट्रामध्ये पाणी नाही म्हटल्यानंतर अजित पवार सांगतात मी तुमच्या कालव्यात काय येऊन मुतू? अरे हा तुमच्यावरती मुतलेला माणूस आहे हा. आम्हाला याचा राग येत नाही, आम्हाला काही वाटत नाही की आमचा मंत्री, एक जबाबदार उपमुख्यमंत्री राज्याचा, शेतकऱ्यांच्या बद्दल काही पाणी पुरवठा करण्याच्या ऐवजी काय म्हणतो ठामपणे व्यासपीठावरती येऊन, तिथे काय कालव्यात येऊन मी मुतू. पण आम्ही काय ना, आम्ही हसतो. हे हसणंच पाप आहे. या सगळ्या गोष्टींवरती आजपर्यंत आम्ही सोडून दिला, हसून मोकळे झालो. हे जे करत आलो ना, ही पाप भोगतोय आपण. ह्या गोष्टी भोगतोय आम्ही. आज इथे खाणीचं साम्राज्य आहे, कोळशांच्या खाणी. वेलकम टू ब्लॅक डायमंड सिटी मध्ये फुफ्फुसाचे आजार होत आहेत. अशा उघड्यावरती कळत नाहीत ते. एकदा काहीतरी स्वतःहून विचार करून बघा, तुमचा आरोग्यावरती किती खर्च होतो. एक माणूस, घरातला करता माणूस जर आजारी पडल्यानंतर त्या घरावरती काय अवकळा येते, किती खर्च होतात, किती पैसे होतात. मला माहितीये, आज फक्त आरोग्य या विषयावरती लोक कर्जबाजारी झाले, कर्जबाजारी. हॉस्पिटलची बिलं थकवता नाकी नऊ आली. आम्हाला काय, या खाणी करा, प्रदूषण करा, आम्हाला फुफ्फुसाचे आजार होऊ देत, आमची प्रकृती बिघडू देत, आम्हाला काय नाही. आम्ही हसण्यावारी देतो, आम्ही सतत हसत असतो. कोणी किती येऊन आमचं काही करून जावं, आम्हाला काही वाटे नसत झालं. आमच्या मुलांना रोजगार मिळतो, आम्ही नाही विचारत. परत प्रांतात येऊन इथे लोक येऊन काम करणार, आमच्या मुलांना का नाही मिळणार, आम्ही नाही प्रश्न विचारत. आमच्या राज्यकर्त्यांनाही विचारत नाही, आम्ही आमच्या आमदारांनाही विचारत नाही, आम्ही आमच्या खासदारांनाही विचारत नाही, आम्ही कोणालाच विचारत नाही. आमच्याकडचा शेतकरी आत्महत्या करतो. आज हा संपूर्ण, आज यवतमाळचा सगळा पट्टा कशासाठी प्रसिद्ध? कापसासाठी. आमच्याकडे फक्त कापूस म्हणून विचार होतो. कापूस म्हणजे काय? हे काय घातले आपण अंगावरती, काय घातले आपण या अंगावरती, काय घातले आपण? कापड घातले, शर्ट घातलाय, पॅन्ट घातली, झब्बा घातलाय, वरती उपरण घेतलंय. कशापासून बनतं? या सगळ्या गोष्टी कशापासून बनतात? या सगळ्या गोष्टी कापसापासून बनतात. तर तुम्ही लोक सर्वांची आबरू वाचवण्याचं पीक काढता.
तो कापूस नसेल तर पुढचं काही बनू शकत नाही. आणि वर्षानुवर्ष आमच्या कापसाला भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करणार. आमच्या पिकाला व्यवस्थित भाव दिला जात नाही, सरकारकडून दिला जात नाही. आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी खुली बाजारपेठ पण आणायला तयार नाही. त्या खुल्या बाजारपेठेमध्ये ज्यावेळेला तुम्ही याल, आज विचार करू शकणार नाही इतका पैसा त्या खुल्या बाजारपेठेमध्ये आहे, पण हे येऊ देणार नाही. यांचे इंटरेस्ट अडकलेले आहेत त्या सगळ्या गोष्टींमध्ये, सगळे मधले पैसे खाण्यात. तुम्ही जे पिकवताय आणि जे लोकांपर्यंत जाते. मी तुला साधी गोष्ट सांगतो, मला एकदा काश्मीरचे लोक भेटले होते. आज काश्मीरमध्ये आज अनेक तरुण जे त्यांना राग जो आहे सरकारबद्दलचा, मला कल्पना नाही, तिथे ती कार्पेट्स बनवतात. कार्पेट्स, काश्मीरी कार्पेट आपल्याला माहिती असेल, प्रसिद्ध आहेत. त्या काश्मीरी कार्पेट्स किती किंमत असते त्याची, ते देतात कितीला पोरं ती तिथे माणसं बनवून कितीला देतात? 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये जास्तीत जास्त. जगात कितीला विकली जातात? 5 लाख रुपयाला, 10 लाख रुपयाला. तुमची इतकीच परिस्थिती. तुम्ही काय पिकवताय, तुमच्या हाताला काय लागतंय आणि ते विकलं कितीला जातंय, ह्याच्या बदले हे सगळे भाव ठरवणारी सगळी माणसं ते तुमच्यासाठी काही नाही करणार. आज बेरोजगार तरुणांचा विषय ज्यावेळेला येतो, काय रोजगाराची काय कमी आहे मला सांगा ना. यांना स्वतःचे धंदे फक्त करायचे. आज साधी गोष्ट, कापूस इथे पिकतो, सूतगिरण्या कुठे? इचलकरंजीत, कोल्हापूर जवळ. मराठवाड्याच्या जमिनीचा कस गेला, पाणी गेलं खाली. आमच्या विदर्भातल्या जमिनीचं पाणी गेलं खाली. ह्याला साखर कारखाने आठवत आहेत, ज्या पिकाला सर्वात जास्ती पाणी लागतं. त्याचं कारण तुमचं देणं घेणंच राहिलेलं नाही हो या लोकांना. आणि देणं घेणं एवढ्यासाठीच राहिलं नाही कारण तुम्ही चिडतच नाही, तुम्ही रागावतच नाही. वर्षानुवर्ष आम्ही येतो, आम्ही तुम्हाला बाबा काहीतरी गोष्टी सांगायच्या, तुम्ही मतदान करायचं, मोकळं व्हायचं. मी बाकीच्या ठिकाणी सांगितलं रोजगाराच्या गोष्टी, रोजगाराच्या संधी. इथे तरुण बसलेले आहेत, कोण म्हणतं नोकऱ्या नाहीयेत. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी नोकऱ्या आहेत, पण तुम्हाला मिळत नाही, तुम्हाला सांगितल्या जात नाही, तुम्हाला कळवले जात नाही. हा राज ठाकरे जो भडकून बोलतो ना, तो एवढ्यासाठी बोलतो की माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना नोकऱ्या लागत नाही. परत प्रांतात येऊन लोक इकडे नोकऱ्या घेऊन जाणार तुमच्या महाराष्ट्रात. या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांमधल्या बँका, सगळ्या सोसायट्या, सगळे घरं दारं, सगळ्या गोष्टींवरती लागलेले वॉचमन कुठून आले? बाहेरच्या प्रांतात आले का? तुम्ही नाही करू शकत ही गोष्ट? किती पैसे मिळवतात ते? 20-20 हजार, 25-25 हजार रुपये कमवतात. मध्यंतरी पोलीस भरतीला आलेली आमची मुलं मुंबईमध्ये बोलवत आहेत का? जिल्ह्यामध्ये होऊ शकत नाही? 4 मुलं हार्ट अटॅकने गेली. याच आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधून आलेली 4 मुलं हार्ट अटॅकने गेली का? त्यांना म्हणे पोटात अन्न नाही, पाणी नाही आणि 5 किलोमीटर पळायला लावलं तिकडे. पोलीस भरती व्हायचंय मला नोकरी पाहिजे, मला नोकरी मिळाली पाहिजे, मी आई वडिलांना पुढे सांभाळ केला पाहिजे. पण काय नाही, आमची मुलं तशीच परत जाणार आणि बाहेरच्या प्रांतातनं लोक येणार आणि इथे 20-20, 25-25 हजाराच्या नोकऱ्या तुमच्या शहरामध्ये घेऊन जाणार. या राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा, या खासगी सुरक्षा रक्षकांच्या सगळ्या कंपन्या बंद करीन, महाराष्ट्र राज्याची स्वतःची सुरक्षा कंपनी सुरू करीन आणि तुम्हा सगळ्या लाखो तरुणांना त्याच्यामध्ये नोकरी देईल. हा विरोध म्हणून सांगत नाहीये, हे सत्यात उतरू शकतं. या जो महाराष्ट्राचा विकास आराखडा जो केला, जो महाराष्ट्रासमोर मांडला, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. महाराष्ट्रात पाणी मिळू शकत नाही, महाराष्ट्रात वीज मिळू शकत नाही, बाकीच्या राज्यामध्ये वीज मिळू शकते, पाणी मिळू शकतं. त्यांच्या शेतकऱ्यांसाठी ती राज्य काम करू शकतात, आमच्याकडे काय नाही करत. आणि निवडणुकीच्या तोंडावर येऊन तुम्हाला काय सांगायचं? तुमच्या समोर एक शेतकऱ्याचा मुलगा उभा आहे, त्याला मतदान करा. तू रे शेतकऱ्याचा मुलगा, मग शेतकऱ्यांची भावना तुला काय नाही कळत? शेतकऱ्यांची व्यथा तुला काय नाही कळत? शेतकऱ्यांची दुःख तुला काय नाही कळत? तो ज्यावेळेला आत्महत्या करतो त्यावेळेला घरात कोण बघतं त्याच्या जाऊन? तो बेरोजगार तरुण ज्यावेळेला बाहेर पडतो घरातनं, कळत नाही त्याला की सध्याकडे आई वडिलांना कोणतं तोंड दाखवू.
मला हाताला काम मिळत नाही, मला नोकरी मिळत नाही. या इथे आज माझ्या माता भगिनी इथे समोर आलेले आहेत. 52-54 वर्षामध्ये आम्हाला आमच्या माता भगिनींसाठी, महिलांसाठी आम्हाला शौचालय नाही उभी करता आली. आमची आबरू रस्त्यावरती. हे आलिशान घरामध्ये राहणार सगळेजण, फाटक्या झोपड्यामध्ये आलेले सगळे लोक आज बघा कुठे व्यवसाय करतायत, काय काय करतायत. का? आमदार झाले, खासदार झाले, पुढारी झाले. आमच्या महिलांना शौचालय नाही, आमची आबरू रस्त्यावरती, आमच्या आया बहिणी रस्त्यावरती. याच्याबद्दल काही वाटत नाही. का वाटत नाही? कारण तुम्हाला काही वाटत नाही. आमची मन मेली, आम्ही मुरदार झालो, आम्हाला काही कर्तव्यच राहिलं नाही, आम्हाला राग यायचा बंद झाला. याच्यामुळे हे आजपर्यंत तुमच्यावरती राज्य करू शकले. आणि तोच राग परत जर समजा तुम्ही दाबून ठेवला, पुढे आणलाच नाही, बाहेर काढलाच नाही, ते असेच राज्य करत बसतील, अशीच अब्रू लुटत बसतील. काही तुमच्या पदराला मिळणार नाही, पदरात पडणार नाही, काही तुमच्या हाताला लागणार नाही. नुसते फक्त घोषणा देत बसाल पुढाऱ्यांच्या मागे. हा येईल आणि नोकरी देईल आणि हा येईल आणि तो करेल, ते करेल. असल्या कुठच्याही गोष्टीने काही होणार नाहीये. प्रमुख गोष्टी कोणत्या असतात? रस्ते, वीज, पाणी, नोकरी. गेली 60 वर्ष हा देश ऐकतोय, 60 वर्ष महाराष्ट्र ऐकतोय, पण आम्ही देऊ शकलो नाही, आम्ही पुरवू शकलो नाही. बाकीचे देश बघा, अहो आमच्या मागून आले आणि पुढे निघून गेले. कारण जिवंत माणसं आहेत. तो जिवंतपणा तुमचा दिसला पाहिजे. मी काय नुसता फक्त इथे राजकारणात निवडणूक आहेत म्हणून तुमच्या समोर बोलायला नाही आलोय. मला राग या गोष्टींचा येतो. मला आयुष्यात दुसरं काही जमलं नाही म्हणून मी राजकारणात नाहीये, म्हणून मी राजकीय पक्ष नाही काढला. मी स्वतः एक चित्रकार आहे. मला माझं स्वतःचं करिअर नीट व्यवस्थित चांगलं करता आलं असतं. मी एक स्वतः व्यक्तिचित्रकार आहे. चित्रपट हा माझा आवडता विषय, त्याच्यात मी करिअर करू शकलो असतो. कशासाठी मी तुमच्या समोर येतो आणि बोलतोय? का माझं घर चालवायला? का पैसे कमवायला? का प्रॉपर्ट्या कमवायला? पण जे फक्त तुम्हाला लुबाडतायत त्यांच्याकडे फक्त मतदान करत राहायचं या महाराष्ट्राने. आणि जो प्रामाणिकपणे येऊन सांगतोय की मी होय, हे मी तुम्हाला देऊ शकतो, हे शक्य आहे, रोजगार शक्य आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकतात, महाराष्ट्रामधला दुष्काळ हा मी महाराष्ट्राचा भूतकाळ करीन. अहो लोकांनी वाळवंटामध्ये उभ्या केल्या गोष्टी, वाळवंटामध्ये शेती उभी केली. आमचे मंत्री संत्री जातात इस्रायलला बघायला शेती, तिकडे वाळवंटामध्ये शेती कशी उभी केली. अरे गधड्या, तुझ्या चांगल्या जमिनीचं वाळवंट का केलंस तू? आणि किती माफक अपेक्षा आहेत तुमच्या, किती माफक अपेक्षा आहेत? काय? नोकरी हवी, पाणी हवं, साधं पाणी. आम्हाला एक वीज हवी, आमचे पंप जळतात, आम्हाला 24 तास वीज हवी. इतकी माफक अपेक्षा. आम्ही जे पिकवतोय ते बाहेर जाण्यासाठी म्हणून आम्हाला रस्ते हवे, तर रस्ते द्या. एवढ्या 4-5 महत्वाच्या गोष्टी सोडल्या, बाकीच्या गोष्टी आपोआप होतात. जगात आपोआप या गोष्टी होतात. म्हणून म्हणतो नेहमी मी सांगत आलो, हा त्रिशूळ आहे. रस्ते, पाणी आणि वीज. जगात हा त्रिशूळ प्रत्येक देशात चालला आणि त्या त्रिशूळावरतीच सगळे देश उभे राहिले. आज आपल्या देशातली बाकीची राज्य उभी राहत आहेत, आमचा महाराष्ट्र उभा राहत नाही, आमचा महाराष्ट्र मागे चालला. आणि आज या सगळ्या राजकीय पक्षांनी जो गोंधळ बांधून ठेवलाय, उद्या जर कोणाच्या हातामध्ये काही आलं नाही, बहुमत आलं नाही, आणि जर समजा छोटे छोटे बाकीचं सगळं छोटं छोटं झालं, या पक्षाला एवढं, या पक्षाला एवढं, 15 वर्ष मागे जाऊ आपण. 15 वर्ष या सगळ्या राजकीय पक्षांच्या नादानपणामुळे आपण महाराष्ट्र 15 वर्ष मागे जाईल. कोणी विचारणार नाही परत आपल्याला. आणि म्हणून मी हे सांगण्यासाठी इथे आलोय की माझा सगळा संपूर्ण आराखडा तयार आहे. महिलांच्या बाबतीत देखील ज्या महिलेच्या नावावरती घर होईल याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये, तिचा नवरा त्याचं स्वतःचं घर त्या महिलेच्या नावावरती करेल, त्या घराच्या सगळ्या करांमध्ये संपूर्णपणे त्यांना सूट मिळेल, 100% सूट मिळेल. का मिळेल?
हे नुसतं निवडणुकीचा फक्त शब्द नाही, वचन नाही. आपण म्हणतो महिला सुरक्षित व्हायला पाहिजेत, महिला सुरक्षित झाल्या पाहिजे. सुरक्षितता कधी येईल पहिली? ज्या वेळेला ती महिला, ती भगिनी, ती माता ज्या वेळेला आपलं स्वतःचं घर सोडून, माहेर सोडून ज्या वेळेला लग्न करून दुसरीकडे येते, सासरी येते, पहिल्यांदा सुरक्षितता तिकडे सुरू होते. आणि म्हणून त्यांना सुरक्षितता मिळावी म्हणून त्यांच्या हा घराचा विषय मी त्याच्यामध्ये मांडला. असे अनेक विषय मी घेऊन आपल्या समोर इथे आलेलो आहे. आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार राजूभाऊ उंबरकर, वडील भानुदास राजने, सुनीताताई गायकवाड, आणि रंजिताताई कोडापे हे सर्व उमेदवार आपल्या समोर आलेले आहेत. मला या इतका वेळ कमी मिळाल्यामुळे मला सगळ्या मतदारसंघात जाणं शक्य नव्हतं, म्हणून मी 3-3, 4-4 मतदारसंघांच्या एक सभा घेतोय. आता अजून एक पुढे माझी दुसरी सभा आहे, संध्याकाळी नागपूरला सभा आहे. हे करत करत तुमच्यापर्यंत पोहोचतोय. जिथे मी पोहोचू शकणार नाही तिथे आपल्या परिचयाचे जे कोणी आपले नातेवाईक, मित्र परिवार जे कोणी असतील त्या सर्वांना आपण एक सांगा की या निवडणुकीमध्ये राज ठाकरेला एकदा संधी द्या. राज ठाकरेच्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून त्याच्या सर्व शिलेदारांना आपण प्रचंड मताने, बहुमताने आपण विजयी करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आपणही हा माझा निरोप पोहोचवावा एवढी एक नम्र विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.